मुंबई विरुद्ध चेन्नई सुपर किंग या IPLच्या एल क्लासिकोमध्ये जेव्हा मुंबई इंडियन्सची बॅटिंग नेमकी फेल झाली आणि फक्त 156 धावांचा टार्गेट चेन्नईसमोर ठेवले, तेव्हा सर्वांनी अपेक्षा केल्या की चेन्नई सहजच हा टार्गेट चेस करणार. मात्र या मॅचमध्ये अचानक एक ट्विस्ट आली. ऋतुराज गायकवाडच्या 50 धावांनी देखील चेन्नईला दबावात आणले असताना 3 महत्त्वाच्या विकेट ऋतुराज गायकवाड, शुभम दुबे आणि दीपक हुड्डा अचानक एकाच पॅटर्नमध्ये त्यांची विकेट गमावली गेली आणि याच क्षणी एक अनपेक्षित हिरो मैदानात उतरला. विघ्नेश पतुर, केरळच्या एका लहान गावातून आलेला, ज्याचा क्रिकेटचा प्रवास अनेक आव्हानांनी भरलेला होता. विघ्नेश पतुर ज्याने आता IPLच्या रंगभूमीवर आपली छाप सोडली आहे. हा खेळाडू जरी अनुभवात तर कमी होता, पण त्याच्यातील धैर्य, मेहनत आणि हंगामा करण्याची तयारी सर्वांनाच प्रभावित करणारी होती. मुंबई इंडियन्सने त्याला मैदानात उतरवण्यासाठी ठाम निर्णय घेतला आणि त्याच्या धाडसाला जरी तो सिनियर लेव्हलवर खेळला नव्हता, पण त्याच्या बॉलिंगमध्ये असलेली विविधता, जोरदार स्पिन आणि आक्रमकतेने चेन्नईच्या बलवान बल्लेबाजांना जमवून ठेवले. 16 बॉलमध्ये 3 मोठे हिटर्सच्या मदतीने तो पवेलियनमध्ये धमाका करत मुंबईसाठी एक नवा उत्साह निर्माण केला. पुढे त्याची कथा खरोखरच प्रेरणादायक आहे. एका रिक्षावाल्या कुटुंबातून येऊन संधीच्या शोधात खेळाडू म्हणून झपाट्याने पुढे येणे आणि अखेर मोठ्या मंचावर आपला ठसा उमटवणे, ही एक विघ्नेची कथा आहे. ही कथा फक्त क्रिकेटची नाही, तर स्वप्न, मेहनत आणि संधी मिळाल्यावर संधीचा सर्वोत्तम उपयोग करण्याची आहे. आजचा हा क्षण विघ्नेच्या कुटुंबासाठी, मुंबई इंडियन्ससाठी आणि सर्व त्या तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे, ज्यांना वाट पाहावी लागते, पण एकदा संधी मिळाल्यावर जग बदलून टाकते. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा.